तर गाईस गुड मॉर्निंग. आता 10:30 वाजले आणि आत्ता जस्ट मी आंघोळ करून आलोय आणि आता मी देव पुजतोय. तर गाईस आता 11 वाजले आणि आता मी मंदिरात जातोय. मग त्यानंतर टायपिंगच्या क्लासला जाणार. तर गाईस आता 1 वाजले आणि आत्ता जस्ट मी क्लासमधून निघालोय आणि आता घरी जातोय. आता 2 वाजायला आले आणि आता मी जेवायला बसलोय. राजम्याचं कालवण आणि चपाती खातोय. तर गाईस आता 8 वाजायला आले आणि आत्ता जस्ट मी कॉलेजमधून सुटलोय आणि आता घरी जातोय. तर गाईस आता 8:30 वाजले आणि आत्ता जस्ट मी घरी आलोय आणि दुपारी काय ब्लॉग नाही बनवला कारण की मी 3 वाजता कॉलेजला गेलेलो आणि आज कॉलेजमध्ये 4 लेक्चर्स होते आणि पहिला लेक्चर हिंदीचा होता. मग हिंदीच्या लेक्चरमध्ये सरांनी फक्त एक्सप्लेन केलं, काय लिहायला नाही दिलं. आणि सेकंड लेक्चर सायकोलॉजीचा होता. सायकोलॉजीच्या लेक्चरमध्ये सरांनी हे एक्सप्लेन केलं आणि लिहायला दिलं. आणि मग थर्ड लेक्चर कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा होता, पण त्याच्यामध्ये काही सरांनी शिकवलं नाही. आणि चौथा लेक्चर ई-कॉमर्स होता, पण तो मी बसलो नाही कारण की व्हॉलीबॉल खेळत होतो कॉलेजच्या ग्राउंडवरती फ्रेंड्ससोबत. आणि आता मी व्हिडिओ एडिट करणार आहे, मग भेटतो तुम्हाला. आता 10 वाजले आणि आता मी जेवायला बसलोय. सोयाबीनची भाजी आणि चपाती खातोय. तर गाईस आता 11 वाजले आणि आता मी घरी जातोय. ते 10:30 वाजता मी खाली आलेलो राऊंड मारायला. मग अर्धा तास राऊंड मारलाय आणि आजचे 16,000 स्टेप्स कंप्लीट झाले. मग भेटतो तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.